नमस्कार शेतकरी मित्रांनो, काल एक राज ठाकरे यांचा पॉडकास्ट आला आणि त्या पॉडकास्टमध्ये त्यांनी युतीचे संकेत दिले. पण ही युती होणार का, असं आता बहुतेक लोकांच्या मनामधील प्रश्न आहे. म्हटलं चला आपणही थोडंसं बोलून घेऊया, तुमच्यापर्यंत थोडीशी माहिती जाणून घ्या की कसं कसं घडत गेलं. बघा, मनसे म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना, राज ठाकरे यांनी शिवसेना फोडली म्हणण्यापेक्षा ते शिवसेनेतनं बाहेर झाले आणि त्यांच्यासोबत असणारे काही जे काही आमदार होते, आमदार त्यांनी नेले. ओके, काही महत्त्वपूर्ण लोक देखील होते, तेही त्यांच्याबरोबर निघाले. आता ही झाली 2005 सालाची गोष्ट. याच्यानंतर आता एवढा संपूर्ण काळ ओलांडून गेला आणि महाराष्ट्रामध्ये खूप काही वेगवेगळ्या विचित्र गोष्टी घडत असताना महाराष्ट्रातील जनता त्रस्त आहे. जनताच काय, सर्वसामान्य शेतकरी, सर्वसामान्य जनता त्रस्त असताना आता कुठेतरी महाराष्ट्राच्या भल्यासाठी आम्ही एकत्र येऊ शकतो. आमच्यातले जे काही वाद आहेत ते वाद खूप काही किरकोळ आहेत असं सांगताना राज ठाकरे यांनी उत्तरं दिले. आता याच्याही पलीकडे जर गेलं तर मग 4 दिवसापूर्वी राज ठाकरेंच्या घरी एकनाथ शिंदे गेले होते, जेवण वगैरे केलं, चहा पाण्याचा कार्यक्रम झाला. मग याच्यामध्ये कुठंतरी उद्धव ठाकरे यांच्या मनामध्ये शंका निर्माण होण्यासारखी नक्कीच आहे. आता 2017 साली जे काही मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या त्यावेळेस उद्धव ठाकरेंनी मैत्रीचा हात पुढे केला होता, पण त्यावेळेस राज ठाकरेंकडून काही प्रतिसाद देण्यात आला नाही. आणि मग शेवटच्या क्षणी बाळा नांदगावकर हे मातोश्रीवर गेले, पण मातोश्रीवर अनिल परब यांच्याशीच त्यांची बैठक झाली. उद्धव ठाकरे काही भेटू शकले नाही. मे बी उद्धव ठाकरेंच्या मनामध्ये परत त्यांच्याविषयी काही राग आला असेल. नंतरच्या काळामध्ये आता रिसेंटली जे काही वरळी विधानसभेमध्ये त्यांनी सांगितलं होतं की तुमचा उमेदवार देऊ नका, म्हणजे जिथे अमित ठाकरे उभे होते तिथे तुमचा उमेदवार देऊ नका. पण ह्याही पलीकडे जाऊन त्यांनी तिथे उमेदवार दिला आणि तिथे अमित ठाकरे यांची म्हणजे अमित ठाकरेंचा पराभव झाला. मग ह्या सगळ्या गोष्टी पाहता आता महाराष्ट्रामध्ये काय होईल हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न सगळ्या जनतेला पडलेला आहे. कारण की यांनी एकत्र यावं का नाही यावं. खरंच जर यांच्या मनामध्ये महाराष्ट्राविषयी ज्यावेळेस राज ठाकरे यांनी सांगितलं की आमचे प्रश्न खूप किरकोळ आहे, आम्ही महाराष्ट्रासाठी एकत्र येऊ शकतो, आमच्यातले वाद काही एवढे मोठे नाहीत, मग खरंच तुम्हाला वाटतं की यांनी एकत्र यायला पाहिजे. तुमच्या काही कमेंट्स असतील आणि याच्यानंतर जर एकत्र आले तर कोणाकोणाला फायदा होऊ शकतो, सर्वसामान्य जनतेला फायदा होईल का, शेतकऱ्यांना फायदा होईल का, लोकांना किती याचा फायदा होईल, हे सगळं इथे समजण्यासारखं असणार आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुर्तास तरी आता उद्धव ठाकरे यांच्याकडून काही प्रतिसाद आलेला दिसत नाही आहे. टाळी एका हाताने वाजते का. प्रतिसाद फक्त एकाच गोष्टीसाठी, जो की हिंदी भाषेचा विषय चालू आहे. हिंदी भाषेवरनं आम्ही एकत्र येऊ शकतो असं देखील आता तिथे स्पष्ट झालेलं आपल्याला दिसते. बघूया पुढे काय होणार आहे. तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत, आले तर नक्कीच कोणाला फायदा होईल, कसा फायदा होईल, नक्की कळवा मित्रांनो. धन्यवाद.